पार्थ पवार यांच्या नावावर 99% शेअर्स आहे अशी माहिती आहे। जो मिराडी म्हणतात त्यांच्या नावावर फक्त 1% शेअर्स। असा आहे, हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो बिहाफ ऑफ ओनर, त्याला ते दिलेली पॉवर आहे की तू जा माझ्यातर्फे सेलिट कर। आम मुक्तारनामा जे देतो ना आपण, अधिकार देतो की आम्हाला एखाद्या ओनरला जायला काय धीरूभाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत, त्यांना पॉवर डेलिकेट केले, तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात। तसंच या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिले, ते जाऊन त्यांनी सेलिट केली। मूळ पैसा आला कुठून, कुणाचा आहे, कुणाची कंपनी आहे, हे कोणामुळे व्यवहार झालेत, म्हणजे त्याला सोडून द्यायचं। हेच सांगतोय, यामध्ये या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे। झोटिंग समितीसारखी एक समिती नेमावी अशी मागणी ही केली जाते। याच प्रकरणाला धरून की मनी लॉन्ड्रिंगची शंका वाटते का आपल्याला? आता सरकारने शोध घ्यावा, माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत, पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा, आला कुठून आलेत, हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने। हा केवळ 300 कोटीचाच व्यवहार नाही, कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशात कोणीही शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही, हे अनेक ठिकाणी उघड झालेलं आहे। त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी। एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता, आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आहे। नाही, 100% बघा, कुटुंबातील व्यक्ती आहे, त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल। पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का, हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे। एकनाथ खडसे यांनी काल दावा केला की याच प्रकरणात ते महसूल मंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, मात्र त्यांनी तो दबाव झुगारला आणि या सगळ्या संबंधात जर उपनिबंधकाची नार्को टेस्ट केली तर सगळं सत्य बाहेर येईल। करायलाच पाहिजे, ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे। यामध्ये उपनिबंधक आहे, त्यामध्ये पार्टनर आहेत, तो तुमचा तो पॉवर ऑफ अटर्नी ज्याला दिले तो आहे, महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे, तिथून फाईल जी गेली स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत, या सर्वांचीच नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल। एवढा